Hi, today we are going to learn poem Don't Be Afraid of the Dark. तर आज आपण एक पोयम बघणार आहोत. तर तिचं नाव आहे की अफ्रेड म्हणजे घाबरणे आणि डार्क म्हणजे अंधार. अंधाराला घाबरू नका असं पोयमचं नाव आहे. डोंट बी अफ्रेड ऑफ द डार्क लिटिल वन. तर आता हा पोएट जो आहे तो ह्या छोट्या मुलाला म्हणत आहे की छोट्या मुला अजिबात घाबरू नको अंधाराला. The earth must rest when the day is done. आणि अंधार केव्हा पडतो की जेव्हा दिवस संपतो त्यानंतर रात्र येते तेव्हा अंधार पडतो. तर रात्रीची पृथ्वी जी आहे ती आराम करत असते म्हणूनच अंधार पडलेला असतो. The sun must be harsh but moonlight never. तर सकाळचं बघा तुम्हाला ऊन लागतं की नाही, दुपारचं ऊन असेल तर तुम्हाला त्या उन्हामध्ये खेळू वाटतं का? खूप कडक भाजतं. कधी उन्हाळ्यातलं ऊन कसं भाजतं, तर हार्श म्हणजे कडक. तर सूर्याचं ऊन जे आहे तर ते कडक असू शकतं, पण तुम्ही बघितलंय का आपण चंद्रप्रकाशामध्ये जर गेलो तर आपल्याला त्याचा काही त्रास होतो का चंद्रप्रकाशाचा? तर नाही. म्हणजेच ती जी मूनलाईट आहे, चंद्रप्रकाश आहे, तो कधीच कडक नसतो किंवा त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही. अँड दोज स्टार्स विल बी शायनिंग फॉर एव्हर अँड एव्हर. आणि रात्रीचे तुम्ही आकाशातले तारे बघितलेत का? ते नेहमी चमकतच राहतात. फॉर एव्हर अँड एव्हर म्हणजे नेहमी कायमस्वरूपी ते चमकतच असतात. बी फ्रेंड्स विथ द नाईट. रात्रीशी मैत्री करा. देअर इज नथिंग टू फिअर. फिअर म्हणजे घाबरणे. घाबरण्यासारखं काहीच नाही. जस्ट लेट युअर थॉट्स ट्रॅव्हल टू फ्रेंड्स फार अँड नियर. आणि रात्रीचं जेव्हा तुम्ही असं आरामात तुमच्या बेडवर पडलेला आहात तेव्हा झोपेत, स्वप्नात किंवा झोपताना तर तुमचे जवळचे आणि लांबचे मित्र आहेत तर त्यांची आठवण करा, त्यांना आठवा असं म्हटलेलं आहे. बाय डे इट डज सीम्स दॅट अवर ट्रबल्स वोंट चीज. चीज म्हणजे संपणे. तर दिवसा आपल्याला वाटतं की आपला हा जो त्रास आहे तो कधी संपणारच नाही. बट ॲट नाईट, लेट ॲट नाईट द वर्ल्ड इज ॲट पीस. पण रात्री, खूप रात्री सगळं जग कसं असतं? शांत असतं. म्हणजे रात्रीचं तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याची काही आठवण राहत नाही. तुम्ही शांतपणे झोपी जाता, हो ना. आणि ही पोयम लिहिलेली आहे रस्किन बॉन्ड यांनी. तर या पोयममधून काय समजलं? अंधाराला घाबरायचं नाही. अंधाराशी, रात्रीशी मैत्री करायचं. दिवसभर खेळून आपण दमतो तेव्हा रात्री झोपतो की नाही निवांत, हो ना. म्हणून अंधाराला घाबरायचं नाही. ओके, बाय बाय.